हॅलो नमस्कार, मी गीता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही आता बघितलं ना की आम्ही कोकणात गेलो होतो फिरायला 4 दिवस. तर आम्ही ना खूप असे स्थळं नाही बघितले, आम्ही ना खूप रिलॅक्स व्हायला गेलो होतो. कारण माझ्या मुलांचे पेपर चालू होते आणि खूप दिवस झाले आम्ही घराच्या बाहेर कुठे गेलो नव्हतो. तर मग आम्ही फक्त बीच आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं, तिथं कुणकेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेतलं आणि फक्त बीचवरच फिरून फिरून फार मजा केली. आणि मग रस्त्याने जाता येता जेवढं लागलं ना तेवढं आम्ही तिथं फिरलो. तर मग आम्ही कोकणात गेलो आणि मग कोकणात काय खूप नारळाची झाडं, इतके प्रचंड असे नारळाचे झाडं आणि समुद्र आणि खूप छान राहायचं ठिकाण वगैरे आम्हाला भेटायचे. तर खूप छान आमची 4 दिवसाची ट्रिप आम्ही एन्जॉय केलेली. तुम्ही गेलेले आहात का कधी कोकणात फिरायला? आणि गेले असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता मी कोकणातून आहे ना काय काय आणलं हे मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर आम्ही कोकणात गेलो होतो आणि ना मला खूप दिवस झाले अशी विळी घ्यायची होती बरं का. ही विळी पण आहे आणि खूप धारदार आहे आणि हिला ना अशी खवणी पण आहे, म्हणजे खोबरं किसण्यासाठी खूप धारदार आहे ही. तर मी अजून पॅकिंग काढलेली नाही, तर मी तुम्हाला दाखवते. तर कसं होतं ना, ओलं खोबरं खवायसाठी आपल्याकडे काहीच नसतं आणि कोकणात खूप ओले नारळ असतात. मग तिथे ह्या खवणीनीच ते खोबरं खवतात. तर म्हटलं चला आपण पण एक तिथली आठवण म्हणून मग मी हे खवणी घेतलेली, विळी प्लस खवणी. आणि बघून घेऊ शकता, हे लाकूड वगैरे खूप चांगलं आहे. अजून याचं मी प्लॅस्टिक काढलेलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मी घेतलेलं आहे हे पोळपाट लाटणं. आता माझं ना एक पोळपाट होतं, पण ते मी एक दिवस चुलीजवळ पोळ्या करत असताना त्याचा अर्धा पाय जळून गेलेला होता, पण मी ते खूप दिवस वापरलं. तर ज्या दुकानात गेलो ना तिथे हे पोळपाट होतं आणि बघा ते अखंड आहे, म्हणजे नाही का त्याला असं ठोकून पाय वगैरे बसवले नाही, तर हे अखंड पोळपाट आहे आणि हे सागवानी लाकडाचं आहे पोळपाट आणि लाटणं. तर याची किंमत पण खूप महाग आहे. हे 2200 रुपयाचं पोळपाट लाटणं आहे, सागाचं आहे त्याच्यामुळे. आणि ही विळी आंब्याच्या लाकडाची आहे, ती फक्त 650 रुपयाची. तर मी हे कुठून घेतलं, तर तिथं गीता मसाले म्हणून एक खूप प्रसिद्ध असं दुकान आहे आणि यूट्यूबला पण कदाचित त्यांचं चॅनल आहे गीताज मसाले म्हणून. आणि त्या स्वतः घरी पीठ वगैरे तयार करतात वेगवेगळ्या प्रकारचे आणि मसाले पण त्या स्वतःच करतात. तर मग त्यांचंच म्हणजे मसाल्यांचं पण दुकान आहे, मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, आणि फर्निचरचं पण दुकान आहे. तर मी तिथूनच सगळे शॉपिंग केली. तर आहे ना, पुढची गोष्ट म्हणजे कोकणातलं हे कोकम. तर हे पण मी आणलं आणि आमच्या घरात आहे ना कोकम खूप आवडतं. तर हे पण घरीच तयार केलेले आहे, त्यांच्याच दुकानात होतं. तर मग त्यांच्या दुकानातून आहे ना आम्ही खूप मसाले घेतले. तर हा आहे कांदा लसूण मसाला आणि त्यांचे सगळे मसाले हे घरगुती. तर मी त्यांची काही कुठल्या प्रकारची ॲडव्हर्टाईज करत नाही, मी फक्त त्यांच्या इथून म्हणजे मी कोकणातून काय काय आणले हे दाखवते. हा कांदा लसूण मसाला आहे, हा बिर्याणी मसाला आहे आणि हा मालवणी स्पेशल मसाला आहे. तर म्हणजे मालवणला त्यांचं दुकान आहे. आम्ही जेव्हा मालवणवरून येत होतो आणि तिथं सगळ्या रस्त्याला त्यांचेच सगळे ॲडव्हर्टाईज लागलेले होते, तर म्हटलं चला आपण पण त्यांच्या दुकानात जाऊ आणि योगायोगाने ते रस्त्यात आम्हाला लागले. मग तिथून मी हे घेतलं. आणि कोकणातलं एक विशेष म्हणजे काजू. तर हे खारे काजू आणि हे साधे काजू हे पण मी तिथून आणलेले. तिथे कोकणात ना खूप प्रत्येकाच्या दारापुढे झाडं होते बरं का काजूचे. आणि तिथे खूप म्हणजे असे कारखाने पण होते काजू तयार करायचे. तर मग त्यांच्याच दुकानातनं मी हे काजू पण आणले. आणि आमसूल, कोकणातला हा आहे आमसूल. तर हा आमसूल काही म्हणजे फ्रीजमध्ये नाही ठेवायचा, हा बाहेरच ठेवायचा कढीला वगैरे, कधी पित्त वगैरे झालं तर हा आमसूल पण मी आणलेला आहे. तर मी एवढी खरेदी केली आणि कोकणात जाऊन आहे ना खूप छान वाटलं. जर तुम्ही कधी फिरायचा प्लॅन केला ना तर नक्की कोकणात जा. 4 ते 5 दिवसाचा प्रवास खूप झाला. घरी आलो आणि एक दिवस पूर्ण रेस्ट केला. मी खूप कपडे धुतले. आम्ही रोज म्हणजे 2-2 ड्रेस बदलायचो. तर ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. आणि जर तुम्ही माझी व्हिडिओ बघितले नसेल ना तर चॅनलवर जा आणि नक्की माझे सगळे कोकण यात्रेचे व्हिडिओ बघा. तर तिकडनं आलो आणि सगळ्या बॅगा वगैरे आवरल्या, पण माझी ही बॅग ना आवरायची बाकी आहे. तर हे ब्लँकेट वगैरे, ही ओमची बॅग आहे आणि ती माझी आवरायची बाकी आहे. तर आज मी ती पूर्ण आवरून घेणार आहे आणि थोडेसे कपाटातले कपडे पण आवरायचे. तर चला ते आवरून घेते.
4 दिवस फिरायला गेलेलो होतो, तर कपड्यांचा घरी आल्यावर खूप पसारा होता आणि घरालाही कुलूप होतं, त्यामुळे घर पण खूप धूळ वगैरे आलेली होती. मग घर स्वच्छ आवरलं आणि कपड्यांचा सगळाच पसारा आज आवरून घेतला. त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली. मग नित्यनेमाची पूजा. घरात ना सकाळ संध्याकाळ देवपूजा केल्याने वातावरण अतिशय प्रसन्न होत असतं आणि ही माझी नित्यनेमाचीच पूजा असते. रोज संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेस दिवे वगैरे लावले, अगरबत्ती लावली आणि आरती केली तर घरातील वातावरण पण प्रसन्न होत असतं आणि आनंदमय पण होत असतं. तर त्याप्रमाणे मी इथे माझी देवपूजा करून घेतली. संध्याकाळची वेळ होती, त्यानंतर लगेच मला करायचा होता स्वयंपाक. आज मी स्वयंपाकात एकदम साधी आमटी, भाकरी आणि खीरपुरी केलेली होती. रेसिपी काही मी शूट केली नाही. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं, भांडे वगैरे आवरले आणि किचन पण असा स्वच्छ करून घेतला. भांडे वगैरे झाले, किचन वगैरे आवरून झालेलं आहे आणि आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 11. आणि आपण भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना टाटा, बाय बाय आणि गुड नाईट.